चला तर मंडळी, आज तुमच्या रिक्वेस्टवरती मी घेऊन आली आहे चिकन दम बिर्याणी। ही बनवायला अतिशय सोपी आहे, तर आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। इथे मी हे हिरवं वाटण करून घेणार आहे, जिथे मी लसूण घेतला आहे, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे 1 किलोची बिर्याणी करणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे। आता इथे मी खोबरं घेतलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले। हे सर्व मिक्सरमध्ये घालून आपल्याला ह्याचं पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी 4 मीडियम साइजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत। हे आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये घालून। याला जास्त ब्राउन पण करायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता या स्टेजला आपल्याला हे कांदे काढून घ्यायचे आहेत बाहेर, कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा हे थोडासा कलर चेंज करतात, त्याच्यामुळे आपल्याला हे आत्ताच काढून घ्यायचेत आणि कडवट कांदे चांगले लागत नाहीत। तर आता इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। जे पण प्रमाण सांगितले ते 1 किलो बिर्याणीच्या हिशोबाने सांगितलेलं आहे। हे स्वच्छ गरम पाण्यामध्ये मी धुवून हे चिकन घेतलेलं आहे। आमच्याकडे लेग पीस सगळ्यांना आवडतात, त्याच्यामुळे बिर्याणी ही लेग पीसचीच होते। तुम्ही करी कट पीसेस पण घेऊ शकता। इथे वाटलेलं ते वाटण जे आहे ते इथे घातलेलं आहे आणि इथे 3 मीडियम साइजचे टोमॅटो मी असे उभे कट करून घेतलेले आहे। आता इथे खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, तमालपत्र, हिरव्या इलायच्या घेतल्यात 7 ते 8, लवंग घेतले 7 ते 8 आणि 2 स्टारफूल आणि 1 मोठी इलायची घेतलेली आहे। हे खडे मसाले ह्यात घालून आपण ह्यात आता 1 वाटी दही घालणार आहोत। जास्त आंबट नसायला हवं दही। धना पावडर घालायची 1.5 चमचा, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची, हळद घालायची अर्धा चमचा, कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च घालायचा आणि 2 मोठे चमचे भरून आपल्याला ह्याच्यात चिकन बिर्याणी मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घाला ह्याच्यामध्ये आणि न विसरता कसुरी मेथी। तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी हमखास नॉनव्हेजमध्ये कसुरी मेथी घालते, त्यांनी टेस्ट अतिशय सुंदर येते। चवीला एक अख्खा लिंबू आपल्याला ह्याच्यात पिळायचा आहे आणि जो तळलेला कांदा होता तो आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे। आता मी ह्याच्यात 2 मोठे चमचे तेल आणि 2 मोठे चमचे तूप, हे तूप मी घरी बनवलेलं आहे। ह्याची रेसिपी तुम्ही चेक करा, मी लवकरच अपलोड करेन। आता हे सर्व आपल्याला एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुदिना, बारीक कापलेला पुदिना आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। हे इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तुम्ही 3 ते 4 तास मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण आपण ह्याच्यात दही घातलेलं आहे तर ते आंबट नको व्हायला, म्हणून फ्रीजमध्ये ठेवा। आता इथे मी 1 किलो बासमती, अख्खा बासमती घेतला आहे आणि तो भिजत ठेवला होता अर्धा तास। इथे पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यात आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत। तमालपत्र, दालचिनी, 2 मोठ्या हिरव्या मिरच्या, 1 स्टारफूल, 10 ते 15 लवंग आणि 6 ते 7 हिरवी इलायची आणि 1 मोठी इलायची ह्यात आपण घालून घेणार आहोत। आणि ह्याच्यात 1 मोठा चमचा भरून जिरं घालायचं आहे। चवीनुसार मीठ घाला आणि ह्याच्यात लिंबू पिळायचा आहे। लिंबानी तांदूळ जो आहे तो अतिशय असा सुट्टा मोकळा तांदूळ होतो। मीठ मोठे 2 चमचे भरून घाला ह्याच्यात। आता ह्याच्यात आपण हे भिजवलेले जे तांदूळ आहेत ते घालून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित उकळून देणार आहोत, जवळपास एक 10 मिनिटं फुल फ्लेमवरती। तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे। इथे 10 मिनिटं झालेले आहेत। याच्यावरती थोडंसं 2 चमचे तूप घाला, ज्याने भात असा एकदम मॉइस्ट होतो, म्हणजे असा एकदम ओलसर भात राहतो। आता आपण इथे चेक करून घेऊ। बघा, व्यवस्थित आपला तांदूळ 80% शिजलेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि सगळा तांदूळ बाहेर काढून घ्यायचा आहे। तांदूळ काढून असा थोडा वाळल्यावरती 5-10 मिनिटं ठेवायचा आहे आणि मगच बिर्याणी सेट करायची। आता ज्या पातेल्यात मी तांदूळ शिजवला होता त्याच्यातच मी बिर्याणी लावणार आहे। तर इथे आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन
लावायचं आहे. आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, आपल्याला एकदमच दमवरती बिर्याणी बनवायची आहे. त्यामुळे अशी खाली अख्खी चिकनची लेयर लावून त्यावरती आपण 1 चमचा तूप घालणार आहे. तुम्हाला जर लेयर्सची बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही लेयर्ससुद्धा करू शकता. इथे मी फ्राईड कांदा आणि पुदिना घालून घेतला आहे आणि ह्याच्यावरती मी आता जो आपण तांदूळ शिजवला होता तो राईस आपण ह्याच्यावरती आता व्यवस्थित घालून घेणार आहोत. मी सगळा राईस घालून घेतला आहे. आता एखाद्या चमच्याच्या मदतीने तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये असे होल करायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण दमवरती ठेवतो तेव्हा वाफ जी आहे खालून वरती व्यवस्थित सर्वीकडे व्यवस्थित पसरते आणि आपली बिर्याणी एकदम परफेक्ट शिजून तयार होते. त्यामध्ये मी होल केले, त्यामध्ये मी थोडं थोडं तूप घालून वरती पण 1 चमचा तूप घालणार आहे. आणि आता व्हिडिओसाठी मी फक्त इथे कलर घालते, नाही तर मी कधीच कलर नाही घालत. तर व्हिडिओत तुम्हाला दाखवायचा आणि छान पण दिसतं म्हणून मी कलर घातला आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल. इथे फ्राईड अनियन मी परत वरनं घातलेला आहे आणि पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आपली बिर्याणी दम देण्यासाठी एकदम परफेक्टली तयार झालेली आहे. आता इथे गव्हाचं पीठ आहे. मी असं घट्टसर गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते आता आपण असं मी उभं हाताने हे बघा ह्या पद्धतीने असं ते लांब करून घेतलेलं आहे आणि हे आपण आता ह्या पातेल्याच्या कडांवरती असं चिकटवणार आहोत, जेणेकरून बिर्याणीला अतिशय व्यवस्थित अशी दम बसेल. हे बघा व्यवस्थित असं मी इथे चिकटवून घेतलेलं आहे हे पीठ. आता इथे एक वाटी ठेवून ह्यात मी 6 ते 7 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि त्यात मी हा असा गॅसवरती भाजून घेतलेला असा हा कोळसा ह्यात ठेवलेला आहे. आपल्याला ह्याला स्मोक द्यायचा आहे, ज्याने बिर्याणीचा फ्लेवर अतिशय सुंदर येईल. त्यावर तूप घालून मी लगेचच झाकण घट्ट असं बंद करून घेतलं आहे. वरनं असं प्रॉपर प्रेशर द्या म्हणजे ते झाकण व्यवस्थित असं घट्ट बंद होईल. इथे आता मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तो असा फुल गॅसवरती मी एक गरम करून घेतलेला आहे. यावरती आपल्याला हे बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे. आपल्याला 10 मिनटं फुल फ्लेमवरती ठेवायची आहे बिर्याणी आणि नंतर गॅस मध्यम करून आपल्याला 30 ते 35 मिनटं आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे. परफेक्ट बिर्याणी शिजून तयार असेल. तर इथे बरोबर 30 मिनटानंतर मी बिर्याणी बंद केलेली आहे आणि हे कोळसा काढून घेऊयात आता आपण ह्याच्यातला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली अशी ही बिर्याणी बनवून तयार आहे. हे पहा किती अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे. आपण ही वाढून घेऊया. आपली ही अतिशय सुंदर कलरफुल अशी ही चिकन बिर्याणी बनवून तयार आहे. चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही ही नक्की बनवा, खा, फॅमिलीला पण खाऊ घाला आणि